मित्राच्या नादाला लागून आयुष्यात पहिल्यांदा मी अवकातीच्या बाहेर जाऊन मी एकदा बूट घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून महिनाभर माझ्या पाकिटाला चांगलाच अशक्तपणा आला होता. त्याचं झालं असं की माझ्या या दोन पायामध्ये कुठल्या कंपनीच्या बुटाला संधी द्यायची हे आम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर बघत होतो. सरते शेवटी बाटाच्या या बुटावर येऊन आमचा प्रश्न निकाली लागला. पण नेहमीप्रमाणे मला विषयात डीप घुसायची सवय आहे, त्यामुळं थोडंफार या कंपनीबद्दल पण वाचलं. तर कंपनी तयार होत असतानाची स्टोरी सुद्धा त्या बुटाप्रमाणेच भारी आहे. बूट तर भेटलाच होता, पण व्हिडिओसाठी कंटेंट पण भेटला म्हणून मीही खुश झालो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बाटा कंपनीची स्टोरी बघणार आहे की कशी ही कंपनी सुरू झाली होती, कंपनीत कसे अप्स अँड डाऊन्स आले होते, तरी ही कंपनी चालू राहिली. बघूया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पुढे बघण्याआधी चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या आणि आता व्हिडिओ चालू करा. मला आधी वाटलं होतं बाटा म्हणजे आपल्या टाटांसारखेच आपल्या भारताची कंपनी असेल, पण असं नाहीये. तर ही कंपनी आहे युरोप मधल्या चेकोस्लोवाकिया इथली. असं असून सुद्धा त्यांनी आपलं मार्केट भारतात असं काही बसवलेलं आहे की प्रत्येकाला ती एक इंडियन कंपनी आहे असंच वाटतं. एखाद्या बाहेरच्या कंपनीने दुसऱ्या देशात जाऊन तिथं आपलं नाव कमावलं की कोणत्याही कंपनीसाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे. तर अशा या कंपनीची सुरुवात झाली होती 1894 मध्ये. आणि ह्या कंपनीची सुरुवात कोणी केली होती तर थॉमस बाटा यांनी. बाटा यांच्यावरून या कंपनीचं नाव पडलं. त्यांनी त्यांच्या भावाला आणि बहिणीला सोबत घेऊन या कंपनीची सुरुवात केली होती. चेकोस्लोवाकिया इथल्या एका छोट्याशा गावात थॉमस बाटा यांचा जन्म झाला होता. त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं म्हणजे तर त्यांची परिस्थिती ही गरिबीचीच होती. त्यांच्या कित्येक पिढ्यांमधली लोक चप्पल बूट शिवून आपल्या घराचा जो खर्च होता ते भागवत असायची. आर्थिक तंगीमुळे थॉमस बाटा यांचं लहानपण जे होतं ते त्यांना तंगीतच दिवस काढायला लागले होते. आणि अशी परिस्थिती आपल्या वाट्याला येणं याला सुद्धा एका पॉझिटिव्ह वेने घेणारे थॉमस बाटा होते. आपल्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा त्यांनी ठरवलं की आपल्या ह्या पारंपरिक व्यवसायालाच का आपण मोठं करावं. यासाठी 1894 मध्ये गावातच त्यांनी आपल्या भावाला आणि बहिणीला व्यवसायात पार्टनर बनवलं आणि गावातच 2 खोल्या तिथं भाड्याने घेतल्या. जागा तर त्यांनी बघितली होती, पण सुरुवातीला जे इक्विपमेंट्स लागणार होते त्यासाठी पैसे पाहिजे होते. बरं, आता ते कसे जमवायचे म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांच्या आईकडून त्या काळी 1894 साली $320 घेऊन एक शिलाई मशीन आणि कच्चा माल विकत घेतला. आणि अशा पद्धतीनं त्यांचा बिझनेस सुरू झाला. व्यवसाय चालला होता, पण काही वादविवाद म्हणा किंवा कुठल्या तरी कारणावरून त्यांच्या भावाने आणि बहिणीने या कंपनीतून माघार घेतली. तरी सुद्धा थॉमस बाटा यांनी हा व्यवसाय असाच सुरू ठेवला. पुढच्या 5-6 वर्षात बिझनेस चांगलाच ग्रो झाला. व्यवसायाला अजून वाढवायचं म्हणून यांनी वाढीव लोन घेतलं. पण एक वेळ अशी आली मित्रांनो की व्यवसाय म्हणावा तसा त्यांचा चालत नव्हता. त्यामुळं यांनी जे लोन घेतलं होतं त्याचे हप्ते सुद्धा यांना फेडता येत नव्हते. त्यामुळे दिवस इतके वाईट फिरले की त्यांना हा व्यवसाय सुद्धा बंद करावा लागला. पण मित्रांनो, एक अट्टल बिझनेसमॅन तोच असतो जो आपल्या व्यवसायाला असंच मरून देत नाही. थॉमस बाटा यांनी काय केलं तर आपल्या कंपनीतल्या 3 कामगारांना, जे त्यांचे कट्टर कामगार होते, त्यांना घेऊन डायरेक्ट इंग्लंड गाठलं. तिथं जाऊन त्यांनी एका बुटाच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. आता इथं बघा बरं का मित्रांनो, कधी काळी एका छोट्या गावाला कंपनीचा मालक असलेला थॉमस बाटा दुसऱ्या कंपनीत जाऊन मजुरी करत होता. यश अपयश डाऊनफॉल येत असतात मित्रांनो, पण टिकून राहणं गरजेचं असतं. तेच ह्यांनी सुद्धा केलं. नाहीतर आपल्यासारखा एखादा असता तर गाठोडं बांधून, कमलेश सर काय म्हणता, गाठोडं बांधून तिथून आला असतात. थॉमस बाटा यांनी 6 महिने त्या इंग्लंड मधल्या कंपनीत नोकरी केली. तिथल्या बारीक सारीक गोष्टींचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली की बाबा कंपनी कशी काम करते, त्यातले बारीक सारीक लूपहोल सगळे त्यांनी नोट केले. नंतर परत आपल्या गावात येऊन त्यांनी आपला हा व्यवसाय सुरू केला आणि मागच्या ज्या चुका होत्या त्या लक्षात ठेवून आपला बिझनेस परत चालू केला. आणि हळूहळू बिझनेसने परत एकदा ग्रोथ घेतली. 1912 पर्यंत थॉमस बाटा यांनी आपल्या कंपनीत 600 कामगारांना ठेवलं होतं. कंपनी तर ग्रो करत होती, पण आता उत्पादनाबरोबरच त्यांनी बाटाचे स्टोर्स म्हणजे आपले बूट, पहिले ते मॅन्युफॅक्चर पण करत होते, पण आता त्यांनी स्वतःचे रिटेल स्टोर उघडायला सुरुवात केली होती आणि स्वतःच बूट विकायला चालू केलं होतं. ही आयडिया सुद्धा मित्रांनो चांगली चालली. ह्यांच्या बुटांची खासियत म्हणजे मजबूत आणि आरामदायक बूट असल्यामुळे लोकांनी या बुटाला शिवाय या कंपनीला चांगलं डोक्यावर घेतलं. त्यामुळे 1912 पर्यंत कंपनीचं आता पूर्ण काम मशिनरीवर चालू झालं होतं. म्हणजे जे हाताने करायचे आता तिथं मशीन्स आल्या होत्या. पण आधीच सांगितल्याप्रमाणे व्यवसायात अडचणी ह्या येतच राहतात. झालं असं की 1912 पर्यंत जगात पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि मार्केटमध्ये आता मंदी आली होती. लोकांना इथं खायला पैसा नव्हता. तिथं चप्पल बुटावर लोक कोण खर्च करणार होतं. याचा वाईट परिणाम सुद्धा बाटा कंपनीवर झाला. कंपनीची बूटच विकली जात नव्हती. पण ह्यावर सुद्धा कंपनीने एक चांगली आयडिया काढली. आपल्या बुटांची किंमत त्यांनी डायरेक्ट अर्ध्यावरच आणली. म्हणजे त्यावेळी ज्या किमतीला जे बूट होते त्याच्या अर्ध्या किमतीला त्यांनी आता बूट विकायला सुरुवात केली होती. आणि ही आयडिया सुद्धा चांगली जोरातच चालली. बुटांची मागणी परत वाढली आणि ह्या वाढत्या मागणीमुळे कंपनीने असं ठरवलं की बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपल्या कंपनीला एक्सपांड करायचं.
1924 पर्यंत बाटा कंपनीची ब्रांच देश विदेशात जाऊन पोहोचली होती. 1932 मध्ये कंपनीचे संस्थापक फाउंडर थॉमस बाटा यांचं एका प्लेन क्रॅश मध्ये निधन झालं. त्याचं झालं असं की त्यांचं विमान एका बिल्डिंगची जी चिमणी असती वरती त्याला जाऊन धडकल्यामुळे ऍक्सिडेंट मध्ये ते एक्सपायर झाले. त्यानंतर कंपनीची जबाबदारी आली त्यांच्या मुलावर म्हणजे थॉमस बाटा ज्युनियर यांच्यावर. आणि त्यांच्याच काळात रबर आणि चामड्याच्या शोधात त्यांचं भारतात येणं झालं होतं. आणि त्यांनी इथं आल्यावर बघितलं की इथली लोक जी आहेत ती बिना चप्पल आणि बुटाची तिथं काम करतात. आणि इथंच यांनी आपल्या कंपनीसाठी संधी शोधली. म्हणजे बघा, आपल्या व्यवसाय वाढीसाठी ट्रॅव्हलिंग का करावं हे याचं उदाहरण तुम्हाला इथं लगेच कळेल. कारण प्रवास केल्यामुळेच मित्रांनो आपल्याला बाहेर काय चाललंय याचं सगळं नॉलेज येतं. त्याचा आपल्या व्यवसायासाठी चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं बाटा कंपनीने भारतात यायचं ठरवलं. त्यांच्या येण्याच्या अगोदर असं म्हणतात की जपानी कंपनीचं भारतात चप्पल बुटांच्या बाबतीत बोलबाला होता. जी काही थोडीफार लोक वापरत असतील त्यांच्यात जपानी कंपनीचा बोलबाला होता. त्याच्यात 1932 मध्ये बाटाने भारतातल्या कोलकात्यात कोन्नार नावाचं गाव आहे तिथं अतिशय छोट्या स्वरूपात कंपनीची सुरुवात केली. आणि आपल्या कमी किमतीमुळे आणि क्वालिटीमुळे 2च वर्षात मित्रांनो, फक्त 2च वर्षात आपलं प्रोडक्शन त्यांना दुप्पट करावं लागलं होतं. 1939 पर्यंत कंपनीत जवळपास 4000 कर्मचारी होते. हे मी कुठलं सांगतोय, हे भारतातल्या ब्रँच मधलं, भारतातल्या कंपनीचं सांगतोय. तिथं आठवड्याला 3500च्या वर बुटांच्या जोड्या विकल्या जात होत्या. त्यावेळी बाटा कंपनीने टेनिस शूज बनवायला घेतले होते. त्यांनी बनवलेले व्हाईट कॅनव्हास शूज त्यांनी भरपूर चालले होते. आपण शाळेत वगैरे बघितले असतील, लहान मुलं जी व्हाईट शूज घालायचे आपल्या काळी लहानपणी, तेच हे व्हाईट शूज होते. पण ते आम्हाला गावला नाही भेटले, ही गोष्ट वेगळी. असं भारी मार्केटिंग आणि ऍड्स मुळे बाटा कंपनीने भारतीयांच्या मनात एक मजबूत जागा बनवली. 2021 पर्यंत म्हणाल तर भारतात बाटा कंपनीचे 1375 रिटेल स्टोर्स होते. त्याच्यात 5000 पेक्षा जास्त कामगार काम करत होते. 90 पेक्षा जास्त देशांमध्ये या कंपनीचा कारभार चालतो. आता जगाचा विचार करायचा झाला तर 5000 पेक्षा जास्त स्टोर्स आहेत त्यांचे आणि त्याच्यात 30,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. या 130 वर्षांपेक्षा जास्त प्रवासात कंपनीने अनेक चढ उतार बघितलेले आहेत. एक भारतीय ब्रँड नसून सुद्धा एका भारतीय ब्रँड सारखी इमेज त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात तयार केलेली आहे आणि त्यातच त्यांचं हे यश दिसून येतं. तर अशी होती मित्रांनो गोष्ट बाटा कंपनीची. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या सुद्धा डोक्यात काही आयडिया, काही प्लॅन्स असतील व्यवसायाबद्दल तर बिनधास्त करून टाका. अजिबात मागं पुढे बघू नका. जास्त विचार केलं की काय होत नाही. तर आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.